नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील 6 जून 2026 पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. ओके, आता खूप सारे प्रश्न आहेत की राज्य सरकारने कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली आहे का, कोणत्या शेतकऱ्यांचे नक्की कर्ज माफ होणार, 2 लाख कर्जमाफीचा लाभ नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन मिळणार आहे का, आणि OTS म्हणजे नेमकं नक्की काय आहे. ओके, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम सर्वात मोठी बातमी म्हणजे की महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आता मंजुरी दिलेली आहे आणि या योजनेसाठी तब्बल 36,585 कोटींची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल. सरकारच्या माहितीनुसार या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. ओके, तसेच आता या योजनेतील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जाची आता माफी जाहीर झालेली आहे. ओके, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पात्र पीक कर्जांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. ओके, तसेच आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी म्हणता येईल. ओके, कारण की सरकारने ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे, ओके, अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. ओके, यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा नक्कीच मिळणार आहे. ओके, तसेच आता OTS बद्दल सांगायचं झालं तर आता या योजनेतील आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे वन टाईम सेटलमेंट म्हणजेच की OTS योजना. आता ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या खात्यात विशेष परिस्थिती आहे अशा शेतकऱ्यांना OTSचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये काय होणार, काही रक्कम भरल्यानंतर उर्वरित कर्जावर सवलत तुम्हाला मिळण्याची व्यवस्था आता यामध्ये असू शकते. यामुळे अनेक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. ओके, सरकारने स्पष्ट केले आहे की या संपूर्ण योजनेत 3 महत्त्वाचे घटक असणार आहेत. ओके, कोणकोणते घटक इथे मी तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता पहिलं म्हणजे कर्जमाफी घटक. ओके, दुसरा घटक म्हणजे OTS योजना आणि तिसरा घटक म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ. ओके, तर शेतकरी बंधूंनो, योजनेसंदर्भातील शासन निर्णय म्हणजे GR जारी करण्यात आला असून आता अंमलबजावणीची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. ओके, बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती आता गोळा केली जाणार आहे, त्यानंतर पात्रतेची पडताळणीसुद्धा केली जाईल आणि यानंतर अंतिम लाभार्थी यादीसुद्धा तयार केली जाईल. ओके, म्हणून शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, 7/12 आणि कर्ज खात्याची माहिती अद्ययावत जवळ ठेवणे आवश्यक आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, काही प्रक्रिया सध्या सुरू असल्या तरी निवडणूक आचारसंहितेमुळे काही टप्प्यांमध्ये थोडासा आता विलंब होऊ शकतो. ओके, मात्र सरकारने ही योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिकासुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, जे की मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओद्वारे सांगण्याचं काम करतो. तर शेतकरी बंधूंनो, 6 जून 2026 पर्यंतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 36,585 कोटींच्या कर्जमुक्ती योजनेला मंजुरी मिळालेली आहे आणि 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची तरतूद आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहनसुद्धा मिळणार आहे आणि OTS सुविधेचाही समावेश यात करण्यात आलेला आहे. तुमच्या मते ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरेल? तुमचे मत मला नक्की कमेंटमध्ये सांगा, लिहा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा शेतकरी योजना व सरकारी अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.